नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात कटाक्ष. मित्रांनो, काश्मीरमधील पहलगाम येथे पाक पुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांनी धर्मविचारत 26 हिंदूची गोळ्या घालत हत्या केली. या हत्येनंतर जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. संपूर्ण देशभरात या दहशतवादी मानसिकतेवर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर काही हरामखोर पिलावळीने देशातील सुरक्षा यंत्रणांवर आक्षेप घेत सरकारला धारेवर धरले. यात विरोधी पक्षातील नेते आणि चापलूस कार्यकर्ते सोशल मीडियावर विविध पद्धतीने अकलेचे तारे तोडताना पाहायला मिळाले. गृहमंत्री अमित शहा यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचत घटनेची माहिती घेत जखमींच्या भेटीगाठी घेतल्या व पीडित परिवारांना आधार देण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी काश्मीरमध्ये जाऊन हल्ल्यातील पीडितांना धीर देताना दिसले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या कुटुंबांना परत आणण्यासाठी स्वतः काश्मीरमध्ये जाऊन पीडितांच्या गाठीभेटी घेत होते. हे सर्व घडत असताना उबाठा सेनेच्या राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर एक ट्विट करत आज इंदिरा गांधीची आठवण येत असल्याची पोस्ट केली. या ट्विटवर अनेक नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. त्यात भारतीय सैन्य दलाचे फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या वक्तव्याचा आधार घेत तत्कालीन परिस्थितीबाबत अनेक जटिल प्रश्न उपस्थित केले गेले. असो, अशा दुःखद आपत्तीवेळी सरकारच्या वतीने बोलवल्या गेलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उबाठा सेनेच्या वतीने कुणीही उपस्थित राहिले नाही. उबाठा सेनेचे प्रमुख हवापालटासाठी युरोपला निघून गेलेले आहेत. परंतु बोलघेवडे संजय राऊत या दुःखद प्रसंगी सुद्धा राजकीय चापलुसी करण्यात सर्वात पुढे होते. त्याला कारण असं की 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उबाठा सेनेचे फक्त 20 आमदार निवडून आले आणि राज्यसभेत जाण्यासाठी एवढे संख्याबळ पुरेसे नाही. मग राऊतांना पुन्हा राज्यसभेत जायचं असेल तर महाविकास आघाडीतील काँग्रेसची मदत लागेल. ती मदत काँग्रेस करेल का हा नंतरचा भाग. परंतु संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बाळासाहेबांचे विचारांना तिलांजली देत काँग्रेसची मखलाशी करणारे राऊत या प्रसंगी संपूर्ण देशाने पाहिले. तुर्तास एवढेच. पाहत रहा आपलं चॅनल कटाक्ष. धन्यवाद.